नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघता लेट्स अप मराठी. अर्थात बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडे गोडधोड पदार्थ किंवा बाप्पाचं दर्शन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि मी देखील विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेते. आता मी आलेली आहे काळा चौकी इथे आणि जिथे विवेक सांगळे राहतो आणि तिथे दरवर्षी आगमन होतं आणि विवेककडनं आपण जाणून घेऊयात त्याच्या बाप्पाविषयी आणि बाप्पाची सुंदर मूर्ती पण मी तुम्हाला दाखवते. या. हॅलो. मस्त. विवेक, कलेचं पराठीवर तुझं खूप खूप स्वागत आहे. कसा आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? खूप छान वाटतंय आणि तुझ्या बाप्पाची मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटतंय कारण मूर्ती खूप छान आहे. मला सगळ्यात आधी त्याच्याविषयी सांग. जसं मी आधी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आहे की मूर्तीच्या बाबतीत मी खरंच खूप पर्टिक्युलर असतो. 2-3 महिने आधीपासूनच माझा शोध सुरू होतो मूर्तीला घेऊन. लकीली लास्ट इयरपासून आकाश कांबळेशी माझी भेट झाली लास्ट इयर आणि तो जे स्कूल ऑफ आर्ट्सचा नंबर 1 स्टुडंट आहे पासआउट आणि तो खूप अमेझिंग मूर्त्या बनवतो. आणि लास्ट इयरच खरं तर तो मला अप्रोच झाला होता की दादा तुझ्याकडे गणपती बसतो असं मी ऐकलं आहे, सो तू एकदा प्लीज माझ्या कार्यशाळेत ये. सो तिथे गेल्यानंतर मला कळलं की खरं तर आपण याला का नाही आत्तापर्यंत अप्रोच झालं किंवा आपण याला कसं नाही शोधू शकलो. इतक्या अमेझिंग मूर्त्या तो बनवतो. एक मोजून 35 ते 40 मूर्त्या डिफरंट, प्रत्येक मूर्ती डिफरंट असते. म्हणजे काही पोज वेगळी असते किंवा अवतार वेगळा असतो, काही कृष्ण अवतार असतो, जसा हा बाल गणेश आहे. सो त्या टाईपच्या मूर्त्या असतात आणि कुठली घेऊ आणि कुठली नको, ही चूज करू का, ही आवडेल का, ही अजून छान वाटते, ही खूपच छान वाटते, असं कन्फ्यूज झालो होतो मी. फायनली लास्ट इयरचा बाप्पा मी एक सिंहासनावरचा घेतला, पण कोरोनामुळे तितकंसं काही मला छान करता नव्हतं आलं. पण यावर्षी काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. म्हटलं की एक थीम बनवूयात. तो मला कृष्ण अवतार हवे. तो म्हणाला की दादा आपण बाल गणेश हे करूयात का. म्हटलं ओके. मग मग त्याने मूर्ती बनवायला घेतली. तो म्हणाला की दादा उंदरावरती करूयात का. म्हटलं डन, उंदीर मामांवरती करूयात. मग तो म्हणाला की पेंटिंगच्या वेळेस असं झालं की जनरली ग्रे किंवा एक ब्राऊन किंवा एक ब्लॅक कलरमध्ये उंदीर मामा आपण पेंट केला जातो. सो तो म्हणाला यावेळेस आपण व्हाईट करूयात का, जरा डिफरंट वाटेल, काही आतापर्यंत केला नाहीये. म्हटलं तुला जे वाटतं ते कर, तू आर्टिस्ट आहेस, तू कमाल करतोस, मला विचारू नकोस. सो फायनली बाप्पाची मूर्ती रेडी झाली आणि बघता क्षणी आता जसं तुझं झालं ना, तिथे गेल्यावर माझं झालं. म्हणजे फोटोमध्ये डिफरंट वाटत होतं पण प्रत्यक्ष समोर गेल्यावर असं झालं यार काय मूर्ती बनवली आहेस तू. तर अमेझिंग. म्हणजे तुम्ही स्वतः देखील त्याच्या कार्यशाळेत जाऊन बघू शकता नेक्स्ट इयर वगैरे. पण खूप अमेझिंग मूर्त्या बनवत होतो. नक्कीच तू सांगितलं एवढं भरभरून तर मला ते जावंच लागेल. पण मी प्रेक्षकांना दाखवते की किती सुंदर पांढरा उंदीर आहे आणि त्याच्यावर बाल गणेश विराजमान झालेत. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे डिटेलिंग म्हणजे बघा त्याचे बाप्पाचे हात वगैरे बघा. लिटरली तुम्हाला लहान बाळाचे हात असतात ना तसा एक टच आहे, त्या प्रत्येकाला फील आहे तसा. इनफॅक्ट जो स्किन टोन आहे तो सुद्धा आपला रिअलिस्टिक वाटतोय. बाकी सगळ्यात महत्त्वाचं सगळे नॅचरल कलर्स आहेत. म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती आहे त्यामुळे समुद्रात जरी विसर्जन झालं बाप्पाच्या मूर्तीचं तरी पण कुठल्याही प्रकारचं पॉल्युशन होणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मी पहिल्यांदाच आली विवेकच्या घरी बाप्पाच्या निमित्तानं. अनेक मुलाखती केल्यात पण बाप्पाच्या दर्शनाला पहिल्यांदाच आले, त्यामुळे मला खूप छान वाटते. पण किती वर्षांची ही परंपरा आहे, कधीपासून आणताय तुम्ही घरी बाप्पा? या घरात बाप्पा मी गेले 11 वर्ष आणतोय. म्हणजे माझ्या घरात बाप्पा गेल्या 11 वर्षांपासून विराजमान होत आहेत. आधी काकांकडे असायचे. सो आत्ता गेले 11 वर्ष तरी बाप्पा इथे आहेत. मग सगळी धुरा तुझ्याकडेच असते का, हे डेकोरेशन असणं करणं वगैरे सगळं? हो, म्हणजे आता 11 वर्षांपूर्वी जेव्हा मी म्हटलं वडिलांना की आपण बाप्पा आणूयात घरी, तेव्हा त्यांचं असं झालं करणार कोण आहे सगळं. तर मी म्हटलं ऑफकोर्स मी करणार. डेकोरेशनचं काय करणार. म्हटलं मी करेन ना. म्हटलं मग आरतीला काय, आरतीला येणार का सगळे. म्हटलं बिल्डिंगमधली मुलं येणार ऑफकोर्स. मग ते विसर्जनाचं काय. म्हटलं सगळं मी बघणार आहे, तुम्ही फक्त बसा, बाकी काही करू नका. त्या एका परवानगीवरती म्हणजे त्या ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी मला परमिशन दिली की चला आण बाबा. खूप छान वाटतंय. मागे ते पानं आहे त्याचं वॉलपेपर लावलंयस तू आणि तेही छान वाटते. हे फुलं एव्हरी इयर मी काहीतरी डिफरंट करत असतो. जसं मी म्हटलं की मूर्तीच्या बाबतीत मी 2 महिने आधीपासून मूर्तीचा शोध सुरू करतो, तसंच एक 2-3 महिने आधीपासून एक गुगलवरती किंवा जनरल आपण सोशल मीडियावरती आपण बघतो की बाबा हे असं डेकोरेशन आहे तसं आहे. सो एक थीम डोक्यात रेडी होते. सो आत्ता यावेळेस मला ही थीम फार आवडली होती की एक 3D वालं एक कार्डबोर्डवरती आपण प्रिंट करून घेऊया केळीच्या पानांचं, त्याच्यावरती
झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन एक छान वाटेल, एक डिसेंट सोबर दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं एक पारंपरिक लुक आहेच, प्लस यात कुठेही जसं मी म्हटलं प्लास्टिकचा वापर नाही आहे किंवा थर्माकॉलचा वापर नाही आहे. सो हे जे प्रिंट आहे किती वर्ष यूज होऊ शकतं. याच्यावरचं एक फक्त शीट आहे, ती फक्त काढून टाकली की दुसरी त्या कार्डबरोबर ती शीट तुम्ही नेक्स्ट इयर लावू शकता. सो ते डिफरंट काहीतरी तुम्हाला डेकोरेशन मिळू शकतं. इनफॅक्ट हे जे झेंडूची फुलं आहेत ती वॉशेबल आहेत. सो तुम्ही कितीही वर्ष ती यूज करू शकता, की तुम्हाला लगेच ती फेकून द्यायची किंवा डिस्पोज करायची यातला काही प्रश्न येणार नाही आहे. सो जे काही यूज करायचा प्रयत्न केला आहे तो कुठल्याही प्रकारचा पोल्युशन होणार नाही याचा विचार करून केला. नक्कीच. पण आता तुझ्या मालिकेला जो असा उदंड प्रतिसाद मिळतोय, त्या प्रतिसादानंतर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आहे? कारण राज आणि कावेरीची जोडी तर हिट झाली, अर्थात त्यांचं नातं हळूहळू खुलतंय आणि त्या सगळ्या गोष्टी विविध पैलू आम्ही बघतोय. पण घरच्यांच्या काय रिॲक्शन आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया? नाही, खूप अमेझिंग रिॲक्शन्स आहेत. माझी आई इथल्या बचत गट आहे, महिला मंडळ वगैरे असे वॉटेवर हे बरेच भजनी मंडळ वगैरे याच्यात ॲक्टिव्ह असते ती. सो तिला खूप छान रिॲक्शन्स येतात. ती जेव्हा स्टेटसला माझा फोटो ठेवते किंवा एखादा प्रोमो ठेवते किंवा काही गोष्टी ठेवते ते तिला तू रिॲक्शन्स येऊ लागतात की खूप छान चाललंय, खूप छान आहे, आम्हाला तो काकू खूप छान म्हणतो. त्या दोघांची जोडी आम्हाला खूप आवडते. ही सिरियल खूप छान आहे आणि बाप्पाच्या कृपेने यावर्षी सिरियलही हिट झाली आहे. सो थँक्स टू बाप्पा की त्याच्यामुळे आज तुम्ही इथे आलात. पण विवेक, तुझा प्रवास बघते मी, तू सातत्याने काहीतरी नवीन करू पाहतोय. तू एक मेहनती कलाकार म्हणून कायम दिसलेला आहेस. पुढे काय ध्येय आहे? मालिका करत असताना आणखीन काही तुला करावं असं वाटतंय? नाही, कराव्या तर बऱ्याच गोष्टी वाटत आहेत. वेबसिरीज करायच्या, फिल्म्स करायच्या आहेत. त्यासाठी मी एक या लास्ट मालिकेपासून ह्या मालिकेपर्यंत एक ब्रेकही घेतला होता मध्ये. पण जसं आपण म्हणतो की नशिबात असल्याशिवाय ती गोष्ट त्या वेळीच घडून येते. त्या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. तसं पुन्हा एकदा मला मालिकाच करावी लागली, पण लकीली ही मालिका मी घेतली, ती हिट झाली. आणि आता ऑफकोर्स आता तुमच्या मार्फत मी लोकांपर्यंत पोहोचतो. मला खूप वेबसिरीज करायच्यात, फिल्म्स करायच्यात आणि माझ्याकडे वेळ आहे. असं नाही आहे की मी मालिका करते म्हणून वेळ नाही आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही प्लीज मला अप्रोच व्हा. नक्कीच. आणि आम्हालाही आवडेल विवेकला आणखी विविध भूमिकांमध्ये बघण्यासाठी. पण कोण कोण येऊन गेले, म्हणजे मालिकेतील तुमच्या मालिकेतले कलाकारही येऊन गेलेत का? दर्शनाला कोण कोण आहे? हो, नाही, दर्शनाला बरेच जण येऊन गेले. तन्वीही आली होती. सो आता उद्या आय गेस उद्या किंवा परवा बाकीचे सगळे जे सेटवरचे कलाकार किंवा बाकी स्पॉट बॉईज पासून सगळेच लोक आहेत ते येतील, कारण परवा पूजा आहे घरी. सो सगळेच जण येऊन जात आहेत आणि छान वाटतंय की बेसिकली हे एकच ओकेजन असतं जेव्हा आपण घरी इन्व्हाइट करतो लोकांना, लोक येतात घरी आपल्याला, आपण त्यांची सेवा करू शकतोय. सो मला असं वाटतंय की आता ह्या 3-4 दिवसामध्ये बरेच जण येऊन जातील पुन्हा. पण तिकडे सेटवर मोदक वगैरे बनतायत, उकडीचे मोदक वगैरे सुरू आहेत. तुझ्यापर्यंत पोहोचलेत का ते मोदक? नाही, उकडीचे मोदक म्हणजे झालं एक 10 दिवसांपूर्वीच आम्ही शूट केलंय ते. आणि एक सीन असाही झालाय जो आज टेलिकास्ट आहे की आज नाही, आज सॅटर्डे आहे आय गेस, फ्रायडे, सॉरी, हां, आजच टेलिकास्ट होतो सीन की ज्यामध्ये कावेरी माझ्या घरच्या बाप्पासाठी म्हणजे राजवर्धन मोहितेच्या घरच्या बाप्पासाठी नैवेद्य करत असते मोदकांचा. आणि ती असंच मोदक आपले ठेवून वगैरे छान ती वॉशरूममध्ये निघून जाते आणि मी बघतो, मला वाटतं माझ्यासाठीच ते बनवले आहेत. आणि लिटरली मी शूटिंगच्या वेळेस म्हणजे OS, क्लोज, त्याच्यानंतर मास्टर, 2 शॉट असे मिळून मी 8 मोदक खाल्ले. आणि एक एवढा मोदक होता एक असे मी 8 मोदक खाल्लेत आणि लिटरली तृप्त झालो. म्हणजे त्यात खरंच एक डायलॉग होता असं की माझ्या पोटातले मोदक माझ्या डोळ्यात आले, तर तसंच झालं होतं ते. पण खरंच हे खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी घडत असतात. मित्रमंडळींना आपण भेटतो, घरी पाहुणे येतात आणि खूप छान प्रसन्न वातावरण. आणि ते तुझ्याही घरी मला जाणवतंय. तर खूप छान वाटलं मला तुला भेटून आणि तुझ्या घरच्या बाप्पाचं दर्शन करून. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील गणेशोत्सवाच्या? सर्व प्रेक्षकांना, गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं मी म्हटलंय की प्लीज आपण याआधी मीही बरेच वर्ष POPच्या मूर्ती घरी आणायचो, थर्माकॉलचं डेकोरेशन करायचो, या सगळ्या गोष्टी करायचो. पण गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं आहे की आपल्याला कशातून जावं लागलं आहे. सो ते जर आपल्याला अवॉइड करायचं असेल, त्या संकटातून आपल्यालाच बाहेर पडावं लागेल. आणि म्हणूनच प्रदूषण होणार नाही याची प्लीज प्रत्येकाने काळजी घ्या. प्लास्टिकचा वापर खरंच अजिबातच करू नका. POPच्या मूर्ती प्लीज तुम्ही समुद्राच्या पाण्यात विसर्जित करू नका, कारण बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही आहे की 80% हा प्राणवायू आपल्याला समुद्रामधून मिळतो आहे. सो प्लीज समुद्राच्या पाण्याचं पोल्युशन होईल असं काही करू नका. बाकी इतर गोष्टी सांभाळा. आणि काय मग, बाप्पा आहेच आपली सगळी संकट दूर करायला. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.